नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सदाशिव आणि मैना या दोघांना कायमच्या कलून दिल्या अर्जुन सायलीने, कारण ते चोरी करताना पकडले गेलेत. आता सुरुवातीला पूर्णाजी विमल करून बाहेर आलेले असतात. विमल घरात नसते. मैना त्यांच्याशी बोलते. पूर्णाई, तुम्हाला काही हव्य का? विमल घरात नाहीयेत, त्या भाजी आणायला गेल्यात. पूर्णाजी काही बोलत नसते या महिनाशी. तेव्हाही मैना मुद्दाम पुढे करते आणि म्हणते, पूर्णाई ऐकान हो, तुमच्या आमच्यावरचा अजून राग गेला नाही का हो? मग सदाशिव पण तिथेच बसलेला आहे बर का. प्रेक्षकांनो, मैना त्याला कुणवते. सदाशिव म्हणतो, पूर्णाई अहो, किती वेळेला माफी मागायची तुमची? अहो नाही, जुन्या सवरू जातो आम्ही, प्रयत्न करतोय ना. पूर्णाजी त्यांना नुसतं ठीक आहे असं म्हणतात. मैना म्हणते, अहो पूर्णाई, नुसतं ठीक आहे नका न म्हणू. अहो हा, मी तुमच्यासाठी काफी करू का? तुम्हाला जास्त साखरेची काफी आवडते ना? इतक्या दिवसात आलंय माझ्या लक्षात, करू का आता? पूर्णाजी नाही, नको असं म्हणून निघून जात असतात. तेव्हा मैना खूप आग्रह करते आणि म्हणते, थांबा ना पूर्णाई, तुम्ही नाही म्हणालात माझ्या आजची कापी नाही घेतली तर हाला असं वाटेल. तुम्ही आम्हाला माफ नाही केलं माझ्यासाठी. घ्या ना घोटभर काफी, घ्या ना. आता पूर्णाजीला काय माहिती की ही इतकी आगवबाई आहे. आता बघा, पूर्णाजी ठीक आहे असं म्हणतात. पूर्णाजी आता हॉलमध्ये बसल्यात. मैना म्हणते, बसा, मी आता आणते कॉफी. मैना तिथे कॉफी करते स्वयंपाक घरात आणि कॉफी तिने केली आणि कॉफी झाल्यानंतर तिने त्या कॉफीमध्ये गुंगीच औषध टाकले बरं का. मैना आणि सदाशिव एकमेकांना खाणाखुणा करत असतात बिचाया. पूर्णाजी तिथेच बसल्यात बरं कॉफी होईपर्यंत. आता बघा या म्हणजे आज ना प्रेक्षकांनो, त्यांनी थरार बराच रंगवला पण एपिसोड छान दाखवला त्यांनी आजच्या खायनली. मला आता असं जे वाटत होतं की हे दोन्ही करेक्टर संपणार आहेत तेच झाले बर का. एक्झॅक्टली. आता बघा, मैना कॉफी आणते. घ्या पूर्णाई, गरमागरम कॉफी घ्या. पूर्णाजी म्हणतात, तुम्ही नाही घेणार का? मैना म्हणते, नको या, मला नको सध्या, आम्ही घेऊन ना नंतर. पूर्णाजी बिचाया बोळ्या बाबड्या, त्यांना काय माहिती हे काय गौड बंगाल. पूर्णाजी आता ती कॉफी प्यायला लागतात. कॉफीमध्ये असत गुंगीच औषध. थोड्या वेळ कॉफी पितात. पूर्णाजी त्यांना चांगली वाटते. साखरेची कॉफी आहे ना. आता ही मैना हणते, कशी झाली कॉफी आता? पूर्णाजी म्हणतात, तशी जास्ती साखरेची सवय नाहीये मला सायली आणि कल्पना नाही खाऊ देत. साखरेचा दाणा सुद्धा तशी चांगली झालीये कॉफी. मैना म्हणते, बर घ्या पूर्णाई. मग पूर्णाजी कॉफी घेतात आणि त्यांच्या खोलीत जाण्यासाठी म्हणून उठायला लागतात आणि लगेच त्यांना गुंगी येते. लगेच पूर्णाजी म्हणतात, मी ना माझ्या रूममध्ये जाते. विमल आली की तिला पाठवा आतमध्ये. आता मैना म्हणते, हा, त्या आल्या की पाठवते पूर्णाजीला. आता चक्कर आल्यासारखं होत असतं. मैनाला लक्षात आलंय की गुंगीच औषध काम करतंय. लगेच हणते, कशी काय झालं पूर्णाई? काय होत्य? चक्कर आल्यासारखं होत्य का? चला मी सोडते तुम्हाला खोलीत. आता पूर्णाजीला काही सुधरेना. सदाशिव म्हणतो, अग महिने धर की त्यांना नीट जा, सावकाश जा. पूर्णाजी ना आता चक्कर येते. जवळपास त्या गुंगल्या आहेत बर का, त्यांना काही सुधरेना. काय लोक आहेत प्रेक्षकांनो. ज्या घरात खाल्लं पिल्लं त्याच घरात हे असलं वाईट कृत्य करताना कसं काय काही वाटलं नसेल हो? कलियुग आहे, दुसरं काय. आता पूर्णाजीला त्या महिनाने त्यांच्या खोलीत नेल आणि असं झोपवले आणि आता खात्री करून घेते टाळ्या वाजवून. नाही ओ पूर्णाई, लागली का झोप ओ पूर्णाई? अशी त्यांच्या समोर टाळी वाजवते बर का आणि खात्री करते की झोपल्यात की नाही गाढ. आता तेवढ्यात सदाशिव येतो पिशवी घेऊन आणि म्हणतो, झोपली ना ती म्हातारी? चल हे लवकर घाल कपडे. आता मैना आणि सदाशिव काळ्या रंगाचे कपडे घालतात. पूर्णांची ना गाढ झोप लागली आहे. सदाशिव मैनाने आता तिथे चोरी केली आहे प्रेक्षकांनो आणि त्या चोरीचा थरारच खूप वेळ दाखवला त्यांनी. आता मैना सदाशिव ते कपडे घालतात अगोदर आणि बघतात कपाटात काय आहे काय नाही. कपाट उघडल्यावरती मैना धागधागीने बघून अगदी बघतच राहते आणि म्हणते, अग बाई,
किती आहे इथे सगळं, आणि आता त्या दुसऱ्या लॉकरची किल्ली इकडे तिकडे शोधत असते. तर ती तिला पूर्णाच्या उशाशी बरोबर सापडते. आता सगळं दागदागिने सगळं लुटून घेतले बरं. या दोघा नवरा बायकोनी प्रत्येक दागिने उघडून पाहिलेत आणि ते दागिने त्या पिशवीत टाकलेत. बॉक्सेस न घेता बापरे, अकल्पनीय होत हे सगळं. हा थरार त्यांनी खूप रंगवलाय, जे आहे नाही ते सगळं खरडून घेतलाय आणि ते सगळं चोरी करताना भारीच खुश होतात. दोघेजण आता इथे मध्ये मुद्दाम त्यांनी पूर्णाजी दाखवल्यात खूप गाढ झोपेत असतात त्या. आता बघा सगळे दागदागिने यांनी पॅक केलेत आणि आता त्याच गठोड बांधत असतात. थोड्या वेळाने लगेच अर्जुन आणि सायली येतात. अर्जुन गाडीतून उतरतो आणि सायली सुद्धा तेवढ्यात समोरून कल्पना आणि अस्मिता येत असतात. अर्जुन म्हणतो, अरे मम्मा अस्मिता, तुम्ही आलात सुद्धा. आता या कल्पनाई म्हणतात, अरे हो, जरा लवकरच निघालो. आणि काय ना, हिच्या सासूबाई खूप आग्रह करत होत्या अस्मिताचा पण जाऊ द्या. अरे लवकरच आलो, अस्मिता म्हणते. डॅडला पण फॅक्टरीत जायचं होतं ना. अर्जुन कल्पनाई म्हणतात, काय रे? अरे अर्जुन, मधुभाऊ कसे आहेत? काय सायली बरे आहेत ना? मधुभाऊ आता सायली तिच्या धुंदीतच आहे बरं का. अजून सुद्धा ती काही उत्तर देत नाही. कल्पना ताईला अर्जुन म्हणतो, अग मामा बरे आहेत. मधुभाऊ आणि कुसुमताई पण लवकरच येणार आहेत मुंबईवरून. आता कल्पना ताई म्हणतात, बरं झालं बाई, त्यांच्या जीवावरच संकट गेलं. ते कोमातून लवकर बाहेर यायला हवे. अर्जुन म्हणतो, हो येतील, लवकर बाहेर येतील. आता तेवढ्यात विमल पण आलीये बर का भाजी घेऊन. आता घरात आल्या आल्या अस्मिता आवाज देते, पूर्णाजी, ए पूर्णाजी. आता मैना आणि सदाशिवने यांचे आवाज ऐकलेत बर का. आता ते घाबरतात. अस्मिताचा आवाज ऐकल्यावर अस्मिता म्हणते, पूर्णाजी आली नाही. माझ्या सासरी माझ्या सासूबाई चिडल्यात. आता या कल्पनाताईम म्हणता ते अस्मिता, अगं पूर्णाई खोलीत आराम करत असतील, तू नंतर बोल त्यांच्याशी. यांचे एक डिस्कशन दाखवले. आता सायली म्हणते, आई मी फ्रेश होऊन येते आणि जेवणाचं बघते. कल्पनाई म्हणतात, अगं सायली, आम्ही जेवून आलोय आणि तू फ्रेश हो आणि वरतीच आराम कर. आणि तसंही मी बघू, म्हणजे मी आणि विमल बघून घेऊ. स्वयंपाकाचं तू कर बरं आराम जरा. किती दगदग झालीये तुझी. आता यांचे बोलणे चालणे चालूच असतात बर का. आता प्रिया आणि अश्विन पण आलेत बर का बाहेरून. आता मध्येच प्रिया म्हणते, ते बरं झालं अश्विन, आपण बाहेरूनच जेवून आलो, नाहीतर स्वयंपाक घर आपल या ताब्यात मिळालं नसतं. लगेच कल्पना म्हणतात, काग इतक्या वेळ तर स्वयंपाक घर रिकामच होतं नाही. तू जर का घरात असतीस तर तुला स्वयंपाक करायला निवांत वेळ मिळाला असताना. पण काय आहे ना, मनात इच्छा असायला हवी ना. आता प्रिया काही उलटून बोलणार कल्पना ताईंना. तेवढ्यात अश्विन म्हणतो, जाऊ दे, सोड न, कशाला रोज याच गोष्टीवर वाद करायचे शेवटी. आता ही सायली म्हणते, आपण आई बाबांशी आत्ताच बोलूयात का हो. अर्जुन सायलीला म्हणतो, थांब जरा, डॅड आले की मग आपण बोलूयात. आता बघा, हा इकडे या दोघांना आवाज ऐकू आलाय ना की घरात सगळे आलेत. आता ही मैना घाई करत असते. सदाशिवला लवकर आवरा आले. ते लोक लवकर आवरा. आता गडबड करताना तिथे असलेला पितळाचा जेहांडा आहे ना, ते खाली पडतं. आता ते टणकन आवाज येतो त्याचा. तरी सुद्धा मैना म्हणते, हळू सावकाश ते उचलून ठेवा वर. आता सदाशिवने अल्लाद तो हंडा वर उचलून ठेवलाय. आवाज झाला तरी पूर्णाजीला अजून झोप लागलेली आहे बर का. तिने गुंगीचं औषध जरा जास्तीच मिक्स केलेलं दिसतंय महिनाने. आता एवढ्या त्या वयस्कर आहेत बिचाया. प्रेक्षकांनो, बापरे, भयंकर आहे हे सगळं. आता यांचे बोलणे सुरूच असतात. तेवढ्यात सायलीला असं सरकन कोणीतरी जाताना दिसत. बाहेरून सायली जोरात ओरडते, अरे कोण आहे तिकडे? चोर. आणि सगळेच बाहेर धावाधाव करतात. आता हे मैना आणि सदाशिव तिथून ते गाठोडे घेऊन पळतात बरं का. आता यांची धाव कुठपर्यंत असणार आहे प्रेक्षकांनो? वयाच्या मानाने अर्जुन अर्जुन आणि अश्विन दोघेही त्यांच्या मागे धावलेत बर का. अस्मिता पण आली बाहेर. कल्पनाताई, प्रिया सगळेच बाहेर आलेत. आता त्यांनी काळे कपडे घातलेले असतात
आणि तोंडही झाकलेलं असत. त्यामुळे सुरुवातीला ते ओळखू येत नाही, पण सायली जेव्हा झटापट करते मैनाशी तेव्हा लगेच ओळखते की ही मैनाच आहे. आता यांच्या झटापटीचा थरार पण खूप रंगोला आहे. इकडे तिकडे पडतात. हे दोघेजण स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करतात, म्हणजे खूप वेळ पळ काढायचा प्रयत्न करतात. पण अर्जुन आणि सायलीने त्यांना धरलंय. सायली आता तिचा असा हात धरते आणि तेव्हाच लक्षात येत सायलीच्या की ही मैना आहे, म्हणून बांगड्या बघते सायली. आणि तेव्हाच कळत तिला आता सायलीला हे बघूनच आश्चर्य वाटले. आता सायली तीच ते तोंडावरचा काळा कपडा काढते आणि ती मैना आहे हे सगळ्यांना दाखवते. कल्पनाताई, अश्विन, सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघा. प्रिया पण तिथेच उभी आहे. आता हे दोघेही चोर आहेत हे कळलंय. म्हणजे आता अर्जुनने आधी तर महिनावतीला पाहिलं आणि मग त्या सदाशिवच्या तोंडावरचा काळा कपडा काढला. प्रत्येकाचे हावभाव बघा कसे झालेत. अस्मिता कशी बघते, बापरे सदाशिव आणि मैना. काकू अस्मिता म्हणते, काय हो, तुम्ही आमच्या घरात चोरी करून पळून जाणार होतात. हे सगळं भयंकर होत प्रेक्षकांनो, आणि भयंकर आहेच कल्पना ताई. अस्मिता केवढा धक्का बसलाय त्यांना. बिचारी अस्मिता तर आता काय काय बघणार आहे. गरोदरपणा तीच तिलाच माहिती. बिचारीला काय काय वाढून ठेवले. अर्जुनला खूप राग आलेला असतो आता सदाशिवचा. आता प्रिया कशी बघते बघा. सायलीने आता महिन्याच्या हातातल ते गाठोड हिस्क मोहिनाला द्याव वाटत नाहीये बघा ना. नाही बरं का. आता अर्जुन म्हणतो नातं तोडायला ते नातं असायला तर हो ना. मैना म्हणत असते ना की माझ्याशी नात तोडू नको सायली. आता हे सगळं खूपच भयंकर आहे. कल्पना ताई म्हणतात, अगं पण हे असं कसं झालं नाही. म्हणजे हे तुझे आई वडील नाही हे तुला कोणी सांगितलं. मग आता सायली म्हणते मधुबुनी. अस्मिता म्हणते, काय अग सायली, हे कस शक्य आहे. मधुभाऊ कुठे बोलू शकतात. सायली म्हणते, हो अस्मित ताई, पण आम्ही जे बोलतो ते सगळं त्यांना कळतं. आम्हाला डॉक्टरांनी हे आधीच सांगितलं होतं. मी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना ती डोळ्यांची उघडझाप करून प्रतिसाद देत होते. अर्जुन म्हणतो, हो हे खरं आहे. मी स्वतः पाहिलं. जेव्हा ही गोष्ट सायलीला कळली तेव्हा आम्ही प्लॅन केला होता की या दोघांना मधुभाऊच्या समोर घेऊन जायचं. मधुभाऊ कोमात जाण्यापूर्वीच मला सांगून गेले होते की त्यांना सायलीच्या आई बाबांविषयी सगळी माहिती आणि सायलीचे आई बाबा कोण आहेत हे फक्त मधुभाऊ सांगू शकणार होते. सायली म्हणते, हो. या दोघांना बघून मधुभाऊंनी डोळ्याची उघडझाप करून मला उत्तर दिलं की हे सदाशिव आणि मैना लोखंडे माझे खरे आई बाबा नाहीयेत. आता हे ऐकल्यावर अस्मिता म्हणते, अरे बापरे, हे दोघं तर पूर्णपणे फ्रॉड निघाले. सदाशिव म्हणतो, आम्हाला कुठे माहीत होतं की ही आमची पोरगी आहे. आमच्याकडे तर जावाई बापू आले होते. हे सायली म्हणते, तुम्हाला माहीत नव्हतं ना की मी तुमची मुलगी आहे. पण तरी सुद्धा तुम्ही विश्वासघात केलात. अहो, ज्यांच्याकडे थारा घेतलात, ज्यांच्या घरात खाल्लं पिल्लं, त्यांचाच विश्वासघात केला का हो. अहो, असे असतात का आईवडील. अहो, जन्माच्या आधी आपली नाळ ज्यांच्याशी जोडलेली असते ना ते खरे आईवडील असतात. अश्विन आता बघतच राहतो सायलीकडे. सायली आईवडील नाहीयेत किंवा आईवडील आहेत असं असूनही त्यांना डायरेक्ट बोलते. हे बघून अश्विनला आश्चर्य वाटले. सायली म्हणते, अहो लेकराची पोट भरली ना की ते बघून समाधान मानणारे त्याचे आई बाबा असतात. अहो, लेकराला लागलं तर त्याची वेदना जाणून घेणारे आई बाबा असतात. आणि तुम्ही जिला मुलगी मानत होतात तिला वेदना द्यायला निघालात, तिलाच त्रास दिला. तुम्ही काहीच वाटलं नाही. तुम्हाला अहो देवाचे आभार मानते मी की तुमच्या पोटी मी जन्म नाही घेतला. आई वडील या शब्दालाच तुम्ही दोघं कलंक आहात. सायलीने यांना बरंच ऐकवलं बर का. प्रियाला असं वाटते जसं काही तीच ऐकवतीय. रियाला फार चांगलं वाटत असत जेव्हा सायली बोलत असते. तिच्या आई वडिलांना सदाशिव म्हणतो, आम्हाला काय माहिती हे आले होते ना आमच्या दुकानात, आमच्या घरी आले, फोटो दाखवला आणि आम्हाला सांगितलं की तूच आमची पोरगी आहे. आम्ही थोडी आलो होतो इथे स्वतः. महिना पण सदाशिव सोबत कांगावा करायला लागते. हो, असंच झालं होतं. आता अर्जुन म्हणतो, हो चुकलं.
माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक मी करून बसलो. मला काय माहिती होतं हे सगळं असं होणार आहे. अरे मी वकील असलो तरी मी पण एक माणूसच आहे ना, आणि एक नवरा आहे. माझ्या हातूनही ही चूक होऊ शकते. आणि मी बायकोवर प्रेम करणारा नवरा आहे ना, मी तिच्या डोळ्यातले अश्रू बघू शकत नाही. मी सायलीच्या आईबाबांना शोधायला अगदी दिवसरात्र एक करत होतो, आणि समोर जे आलं त्याला खरं मानून बसलो. चुकलं माझं, खरंच माझं चुकलं. सायली म्हणते, आता तुमची चूक आपण सुधारायची आहो, आणि मी सुधारणार. आता यापुढे तुम्हा दोघांना माझ्या घरात थारा नाहीये. आताच्या आता निघायचं इथून. आता एवढी चोरी केल्यावर यांना अपेक्षा असते प्रेक्षकांनो की यांना घरात ठेवून घेईल. सायली मैना म्हणते, अग असं काय करते सायले? अग आम्हाला अंतर देऊन नकोग सायले. असं काय करते? मी शपथ घेऊन सांगते, यांची आता मी नाही चोरी करणार. अग आम्हाला घराबाहेर काढू नकोग सायले. अहो बोला ना काहीतरी. अहो कल्पनाताई ऐका ना, आमचं महिना हातबीत जोडायला लागते बर का सगळ्यांसमोर. आता ही कल्पनाई म्हणते, तुम्हाला बाहेर काढून नका. इतकं सगळं झाल्यानंतर तुम्ही कुठल्या नात्याने इथे राहणार आहात? निर्लज्जपणाचा कळस आहात हो तुम्ही. आता अर्जुन म्हणतात, नशीब माना की आम्ही तुम्हाला पोलिसात देत नाही आहोत. आता सायली म्हणते, यांना फरफटत बाहेर काढू. चला चला असं म्हणून मैनाचा हात धरलाय सायलीने, आणि ते सुभेदार स्टाईलने आता घराबाहेर काढलंय. बर का या दोघांना? आता सायली अर्जुन सगळे तिकडच्या साईडने आहेत गेटमध्ये, आणि इकडे मैना आणि सदाशिव. जसं सायलीला बाहेर काढलं होतं आणि त्यानंतर प्रियाला बाहेर काढलं होतं, आता त्याच पद्धतीने मैना आणि सदाशिवला बाहेर काढले. सायली आता धमकी देत म्हणते, यापुढे माझ्या घराकडे नजर वाकडी करून सुद्धा पाहायचं नाही, आणि बघितलंत ना तर गाठ माझ्याशी. लक्षात ठेवा प्रेक्षकांनो, आजचा हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा. आता येणाऱ्या भागात काय दाखवतील कोणास ठाऊक? नवीन प्रोमो कदाचित आता उद्या परवा आउट होईल असं वाटतं, तर खरी जनरली बुधवार गुरुवार शोध किंवा शुक्रवारी प्रोमो आउट करतात. पुढे घेत गेलो ते आता सायलीने तुम्हा दोघांबद्दल माहिती मिळाली. मग मी तुम्हा दोघांना माझ्या घरी घेऊन आलो. पण मी ही या गोष्टींचा विचारच नाही केला की एकदा मी पूर्व खात्री करून घ्यावी. जर मी ते केलं असतं ना तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. त्यावर सायली म्हणत असते, ते काही नाही बाद झाला. आता आपण ना या लोकांना आपल्या घरामध्ये ठेवून घ्यायचंच नाही. आपण जी चूक केली होती ना दोघांनीही, ती चूक आता आपण सुधारायची. आपण यांना घराबाहेर काढून टाकायचं ताबडतोब. त्यावर लगेचच इकडे दोघेही म्हणायला लागतात की नाही, नको आम्हाला घराबाहेर नका काढू. हो तर आम्ही पाया पडतो, माफी मागतो, एकमेकांची शपथ घेऊन सांगतो की आम्ही पुन्हा असं वागणार नाही, पण प्लीज घराबाहेर काढू नका. अर्जुन हा लगेचच आता सदाशिवला पकडतो, तर सायली मैनाच्या हातातल जे गाठोड असतं ते अश्विनच्या हातामध्ये देते, आणि अश्विनला म्हणते, भाऊजी हे पकडा, चला. आणि मग आता खेचत ते लोक त्या दोघांना बाहेर घेऊन जातात. आणि मग सायली दोघांनाही घराच्या बाहेर ढकलून देते, आणि मग म्हणायला लागते, एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर माझ्या घराच्या दिशेने तोंड जरी करून झोपलात ना तरीही गाठ माझ्याशी, माझ्या घराकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघायची हिंमतही करायची नाही. बास समजलं ना, निघा इकडून चालते व्हा. असं म्हणत ती त्यांच्या हातावरती ते ग्लोव्ज फेकते आणि त्यांना तिकडून पळवून लावते. त्यानंतर मग आता सायली म्हणते, निघताय ना? तर कल्पना म्हणते, नशीब पूर्णाही हे सगळं बघायला नव्हत्या. सायली म्हणते, एवढा गोंगाट झाला, मग पूर्णाई कशा काय नाही आल्या? मग आता सगळे पूर्णा आजीच्या खोलीत धावत येतात. पूर्णा आजी बेशुद्ध असते. त्यानंतर अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये आल्यावर सायली म्हणत असते, त्यांची सदाशिव मैनाला हाकलून दिलाय आता, तरी पण हे दोघं बडबडत चाललेत, म्हणजे यांना गम ना पस्तावा असे या दोघांच्या चेहऱ्यावर आहे. बर का सदाशिव मैनालाच ओरडतो, तुला म्हणत होतो मी चोरी करू नये. मैना म्हणते, मला काय माहिती, सगळा गोंधळ होईल
आता हे सगळे आले आणि चोरी पकडली गेली ना. सदाशिव म्हणतो, काय ग मैने, तुझ्यामुळे झालं सगळं. मैना म्हणते, मला काय माहिती ही साहिली आपली पोरगी नाही. ते आता सदाशिव म्हणतो, चोरी केली ती राहिली ना सगळी. आतच मैना म्हणते, चला आता गपचूप. आता का आई हाताशी आलेलं नाहीये, रिकांग आठवडच हातात आलंय आता याकल. पनाताई हे दोघंजण गेल्यावर म्हणतात की यापुढे या दोघांच्या आठवणी पण नको. बापरे, बरं झालं हे सगळं बघायला पूर्णही ही बाहेर नव्हत्या. आता पूर्णाजीचं नाव काढल्यावर सायली म्हणते, एवढा आरडाओरडा झाल्यावर पूर्णाजी बाहेर का नाही आल्या. आता ही अस्मिता म्हणते, अरे बापरे, आपल्या पूर्णाजीला काही झालं तर नाही ना. आता बघा हे सगळे घाबरतात आणि त्यांच्या मनात शंका येते आणि एपिसोड इथे संपून जातो. आता पुढच्या भागात त्यांनी दाखवले की हे सगळे जातात आणि पूर्णाजीला उठवायचा प्रयत्न करतात, पण पूर्णाजी उठेना. आणि मग अर्जुन आणि सायली दोघांना भयंकर पश्चाताप होतोय या सगळ्या गोष्टींचा. सायली म्हणते, काय लोक आहेत हे. पूर्णाजीन गुंगीच औषध दिलं. ते जे म्हणत होते ना की 2 दिवस बहिणीकडे होते, ती तर मला थापच वाटती आहे. सायली असं म्हणते. ते वाजून तिला सांगतो की हो, ते 2 दिवस लॉकअपमध्ये होते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.